पूर्व पक्षाने प्रयोजनाविषयी प्रश्न विचारलेले आहेत. पूर्व पक्षाने प्रयोजनाविषयी प्रश्न विचारलेले आहेत. प्रयोजन म्हणजे फळ, जीव ब्रह्माचं ऐक्य, जीवाचं आणि ब्रह्म या दोघांचं ऐक्याचं ज्ञान झाल्यानंतरच दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल आणि परमानंदाची प्राप्ती, हे प्रयोजन प्राप्त होईल. म्हणून या ग्रंथाचं प्रयोजन आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आहे. आणि त्याच्यासाठी हा ग्रंथ जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान तुम्हाला करेल. बरोबर आहे. याच्यावर हे सांगतात की जीव ब्रह्माचं ऐक्य आणि सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही कधी होऊन जाईल, तर त्याच्यावर सांगितलं, जर हा संसार जो दिसतोय तुम्हाला त्याच्यावर जर तुम्ही मिथ्यात्वाचा शिक्का मारला, तो मिथ्या ठरवला, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन जाईल. बरोबर आहे. पण याला मिथ्या ठरवणार कोण, तर शास्त्र. शास्त्र म्हणजे काय, तर वेदांत. वेदांत म्हणजे काय, उपनिषद. बरोबर आहे. उपनिषद ज्या तऱ्हेने सांगतील त्या तऱ्हेने आपण जर विचार करायला लागलो आणि निश्चय आपला स्वतःचा निश्चय करायला लागलो, तुकाराम महाराज त्याच्यासाठी सांगतात, मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चय. विचार करून निश्चय केल्यानंतर ह्या कायेला मरणाची बाधा होऊ शकणार नाही. कायेला म्हणजे जीवाला. कारण काय म्हणजे जर शरीर केला होता तर शरीर हे मरणाहाती जाणार, त्याची मरणाच्या हातून सुटका होऊ शकत नाही. पण जीवाची सुटका होऊ शकते, आत्म्या. पण आत्मा बंधनामध्ये कशामुळे प्राप्त झालेला आहे, तर भ्रमामुळे. कशामुळे, भ्रमामुळे. भ्रम काय, ब्रह्माचंही ज्या ठिकाणी जे नाही आहे त्या ठिकाणी ते आहे असं मानणं, यालाच काय म्हणतात, भ्रम म्हणतात. याचंच नाव काय दिलेलं आहे, मिथ्यात्व. आणि याचंच नाव काय दिलेलं आहे, अध्यास. भ्रम, मिथ्यात्व आणि अध्यास या तीन गोष्टी पर्यायवाची आहेत, आहे ना. हरी म्हणजे कोण, तर माधव. माधव म्हणजे कोण, तर गोविंद. गोविंद म्हणजे कोण, हरी. हे जसे पर्यायवाची शब्द आहेत, तशाच तऱ्हेने भ्रम म्हणजे काय, अध्यास. अध्यास म्हणजेच काय, मिथ्यात्व. बरोबर ना. आता हे मिथ्यात्वाचं लक्षण पण केलेलं आहे. ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते आहे असं मानणं, यालाच म्हणतात मिथ्यात्व, यालाच म्हणतात भ्रम आणि यालाच म्हणतात अध्यास. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर सांगितलंय, अध्यास सांगितलेला आहे, अध्यस्त पदार्थ. ज्या ठिकाणी जे नाही ते जे दिसतं त्याला अध्यास म्हटलं. पण जे दिसतं त्याला काय म्हटलं, अध्यस्त. काय म्हटलेलं आहे, अध्यस्त. आणि ज्याच्यावर दिसतं त्याला म्हटलेलं आहे अधिष्ठान. काय म्हटलेलं आहे, बरोबर आहे. सर्प असतानाही अधिष्ठान असतं. मिथ्या सर्प दिसतानाही त्या ठिकाणी दोरी असतेच, आणि सर्प नसताना देखील तर दोरी असतेच.
तिन्ही वेळेला भूतकाळामध्ये त्या ठिकाणी दोरी असते, सर्प दिसतात त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी दोरी असते, आणि ज्ञान झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी केवळ एकच दोरीच असते. मग काय झालं? फक्त मध्ये भ्रम झाला ना. काय झाला? भ्रम झाला. भ्रम कशामुळे झाला? तर त्याच्यासाठी सांगितलेलं आहे, भ्रम होण्यासाठी. आता हे जे ज्ञान होईल, मिथ्यात्व ठरवलं, जगाला मिथ्या ठरवलंय, जगाला भ्रम ठरवलेला आहे, होय ना. मग सत्य ज्ञान हे कधी होईल? तर भ्रमाचं निराकरण झालं, अज्ञानाचं निराकरण झालं का मग तुम्हाला ज्ञानच होणार आहे ना. म्हणजे कोणाचं ज्ञान झालं पाहिजे? सर्पाचं ज्ञान नाही. सर्पाचं ज्ञान हा भ्रम आहे, पण तिथे सर्प नाही, पण दोरी आहे, असं तुम्हाला ज्ञान होणं हे अधिष्ठानाचं ज्ञान म्हटलं जातं. तर अधिष्ठानाच्या ज्ञानाने भ्रमाची निवृत्ती होईल, समजलं. आणि अधिष्ठानाच्या अज्ञानाने भ्रम होईल. लिहून घेता का? काय? अधिष्ठानाच्या अज्ञानाने भ्रम होतो, आणि अधिष्ठानाच्या ज्ञानाने अधिष्ठानाच्या अज्ञानाने भ्रम निवृत्त होतो. बरोबर. या ठिकाणी भ्रम म्हणजे अध्यास. अध्यास म्हणजेच काय? भ्रम, मिथ्यात्व. बरोबर आहे. आता या मिथ्यात्वाची निवृत्ती कधी होईल? तर ज्ञानाने होईल. आता अध्यास जो होतो, हा दोन प्रकारचा अध्यास होतो हे समजावून सांगितलंय, है ना. अध्यास कोणाचा झाला? सर्पाचा अध्यास झाला. सर्पाचा अध्यास का झाला? कारण रज्जू दिसला नाही, म्हणजे रज्जूचा अज्ञान. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प दिसला. रज्जूचा अध्यास झाला नाही तर रज्जूच्या अज्ञानाचा अध्यास झाला नाही तर सर्प दिसणार नाही. तेव्हा अध्यास दोन प्रकारचा, एक सर्पाचा आणि दुसरा रज्जूच्या अज्ञानाचा. कशाचा? अज्ञान, है ना. सर्पाचा अध्यास जो झालाय ह्याला कार्य म्हणतात, आणि ज्याच्यामुळे झालेला आहे त्याला कारण म्हणतात ना. सर्पाचा अध्यास जो झालाय कोणामुळे झालेला आहे? रज्जूच्या अज्ञानामुळे. जरा 7 दिवस त्याचं चिंतन करत राहा. रज्जूच्या अज्ञानामुळे काय झालेलं आहे? सर्पाचा अध्यास झालेला. तर सर्पाचा अध्यास, सर्प दिसणं हे कार्य आहे, आणि त्याचं कारण काय? रज्जूचा अध्यास. बरोबर आहे ना. तर अध्यास दोन प्रकारचा असतो, एक कार्याध्यास आणि कारणाध्यास. हे सांगितलंय. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. अध्यास किती प्रकारचा असतो? दोन प्रकारचा असतो, एक कार्याध्यास आणि कारणाध्यास. तर कार्याध्यास कुठला? सर्प दिसणं, सर्पाचं ज्ञान होणं, याला काय म्हणतात? कार्याचा अध्यास. आणि रज्जू न दिसणं, रज्जूचं अज्ञान, याला काय म्हणतात? कारणाचा अध्यास. बरोबर आहे. रज्जू न दिसणं याला काय म्हणतात? रज्जूचं अज्ञान, याला काय म्हणतात? कारणाचा अध्यास. कारणाचा अध्यास झाला, कारण अध्यास झाला तरच कार्याचा अध्यास होणार, आहे ना. आणि कारणाचा अध्यास झाला नाही तर कार्याचा अध्यास होणार नाही, हे सांगितलं.
आता 2 अध्यास केले ना, तर भ्रम का होतो? हे संपूर्ण ब्रह्मावर जे संपूर्ण जगत, प्रपंच आणि संसार दिसतोय, हा भ्रम आहे, मिथ्या आहे, म्हणजेच अध्यास आहे ना. आता आपण कारण शोधतोय की भ्रम होण्याचं कारण काय. तर भ्रम जो होतोय, अध्यास जो होतोय, 2 प्रकारचा होतोय. बरं, एक कार्याचा अध्यास आणि कारणाचा अध्यास. कारण काय? अधिष्ठानाचा अज्ञान. बरोबर आहे. अधिष्ठानाचा अज्ञान याला काय म्हणायचं? कारणाचा अध्यास. बरोबर आहे. आणि त्याच्यावर जो कार्य दिसतोय, सर्प दिसतोय, याला काय म्हणायचं? कार्याचा अध्यास. आता अध्यास म्हणजे भ्रम. हे भ्रम होऊ शकत नाही. कार्याचाही अध्यास होऊ शकत नाही आणि कारणाचाही अध्यास होऊ शकत नाही. हे कोण सांगतोय? पूर्वपक्ष सांगतोय. आता आपण कशात कोणाचं म्हणणं ऐकतोय तो पुन्हा आपल्याला सांगतो. दोन्ही अध्यास संभव झाले तरच जगत मिथ्यात्व होईल, प्रपंच मिथ्या होईल. अध्यास होतोय म्हणून जगत मिथ्या हे सिद्धांती पक्षाचं सांगणं. आणि पूर्व पक्ष काय सांगतोय की कार्याचा अध्यास होणं, कार्याचाही अध्यास होणं नाही आणि कारणाचाही अध्यास होणं संभव नाही. हे कोण सांगतोय? पूर्व पक्ष सांगतोय. बरोबर आहे ना. प्रपंच जगत दुःख काय? तर प्रपंचाला सत्य नसताना सत्य मानल्यामुळे. बरोबर आहे ना. सारा वेद तुम्हाला वेदांत काय सांगतो की प्रपंच मिथ्या आहे. बरोबर आहे. प्रपंच मिथ्या आहे म्हणजे कशा तऱ्हेचा आहे? रज्जू सर्पासारखा मिथ्या आहे. मिथ्यात्व, भ्रम, अध्यास कशाला म्हणायचं? जे नसताना जे दिसतं आहे असं वाटतं त्याला काय म्हणायचं? अध्यास. रज्जूवर सर्प कधीही नसतो पण दिसतो आपणाला, त्याला अध्यास म्हणतात. आणि अधिष्ठानाच्या दुरीच्या ज्ञानाने तो निवृत्त होतो. तेव्हा 2 अध्यास सांगितले, कार्याध्यास आणि कारणाध्यास. आता कार्याध्यास संभव नाही हे कोण सांगणार? पूर्व पक्ष सांगणार. त्याच्यानंतर काय सांगणार? कारणाचा अध्यास पण संभव नाही हे पण कोण सांगणार? पूर्व पक्ष सांगणार. त्याच्यावर सिद्धांत काय सांगेल? मग कल्पना करून सांगा. कार्याचा अध्यास पण संभव आहे आणि कारणाचा अध्यास पण संभव आहे. मग काय होतोय? प्रपंच मिथ्या ठरू शकतो. बरोबर आहे. आता याच्यावर काय झालं? पूर्व पक्षाच्या मताने कार्याच्या अध्यासाचा असंभव सांगितलं. त्याने सांगितलं, पूर्व पक्षाने सांगितलं, जर पदार्थ अध्यस्त असेल ना तरच त्याची निवृत्ती होईल. काय? जर सर्प अध्यस्त असेल तरच त्याची निवृत्ती होऊन जाईल. बरोबर आहे. आणि अंधारात जर खराचा खरा सर्प असेल तर टॉर्च लावल्याने निवृत्ती होईल की नाही? नाही निवृत्ती आहे ना. पदार्थ अध्यस्त असेल तरच निवृत्ती होईल. पदार्थ अध्यस्त नसेल तर ज्ञानाने त्याची निवृत्ती होणार नाही हे पूर्व पक्षाने सांगितलं है ना. तर म्हणून सत्य वस्तू असेल तर त्याची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. असत्य वस्तू असेल तर त्याची ज्ञानाने काय होऊ शकते? निवृत्ती होऊ शकते. त्याच्यावर पूर्व पक्षाचं म्हणणं आहे का जग हे सत्यच आहे. जसा आत्मा तुमचा सत्य आहे तशाच त्याने जग हे सत्य आहे. आणि सत्य वस्तू असेल तर त्याची निवृत्ती कशी काय होणार? दाखवू शकतो. कारण अंधारामध्ये जर खराचा खरा सर्प असेल
तर त्याची टॉर्च लावा आणि काय करा, निवृत्ती होऊ शकणार नाही. तो तुम्हाला पाय पडला तर चावणार, कचकन चावणार. बरोबर आहे ना? हा, सर्पाची निवृत्ती का होते? कारण चिंधीच्या जागी, चिंधी असताना त्या ठिकाणी तुम्हाला सर्प दिसतो म्हणून त्याची निवृत्ती होते. कारण तिथे सर्पाचा अध्यास झालेला आहे म्हणून त्याची निवृत्ती होते. अध्यास झालेला असेल तर निवृत्ती होईल, अध्यास झालेला नसेल तर निवृत्ती नाही. त्याच्यावर याचं काय म्हणणं आहे? पूर्वपक्षाचं म्हणणं काय की हे जगत ब्रह्मावर अध्यस्त नाही. हे ब्रह्मही आहे आणि जगतही आहे, खरं खुरं जगत आहे. जर अध्यस्त नाही तर मग त्याची निवृत्ती होणार नाही. ज्ञानाने निवृत्ती कशी होईल? कार्याचा अध्यास असंभव आहे हे पूर्व पक्षाने सांगितलं. बरोबर आहे. आता काय अध्यास कधी होईल? अध्यास कधी होईल तर त्याची सामुग्री असेल तर. सामुग्री म्हणजे कारणाचा ढीग असेल तर, कारणाचा समूह असेल तर त्यानंतर कारणाची सामुग्री कोणती असं विचारल्यानंतर सांगितलं काय 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 सांगितलं आहे? 2 प्रकारची सामग्री लिहून दिलेलं आहे, सांगून काय? सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार. काय सांगितलंय? एवढं लांब लचक शब्द बोलता आला पाहिजे. काय? सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार. सत्य वस्तूच्या ज्ञानाने उत्पन्न झालेला अंतःकरणाचा संस्कार. काय म्हणायला पाहिजे? सत्य वस्तूच्या ज्ञानाने अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेला संस्कार है ना. हे पहिले सामग्री आहे, हे पहिला कारण आहे. दुसरं काय सांगितलं? 3 प्रकारचा दोष. काय सांगितलं? 3 प्रकारचे दोष हे सांगितलेलं आहे. आता 3 प्रकारचे दोष, ते 3 प्रकारचे दोष सांगताना काय सांगितलं? 2च कारण आहे महत्वाचे. काय? सत्य वस्तू ज्ञान संस्कार जन्य संस्कार. म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये तुम्हाला चिंधी असताना त्या ठिकाणी सर्पच आहे असं तुम्हाला का वाटतं? है ना? सर्पच आहे असं तुम्हाला का वाटतं? कारण सर्प तुम्ही दुसऱ्या वेळेला पाहिलेला असतो. सर्प तुम्ही पाहिलेला असतो, त्या सर्पाचा त्रास काय असतो, माणूस मरतो, त्याची राख होते, हे तुम्ही पाहिलेलं असतं. आणि त्याचा एक संस्कार, भीती ही तुमच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणजे तुम्ही कधीतरी सर्प पाहिलेला असला पाहिजे तरच तुम्हाला वाकडी तिकडी वस्तू पडलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल? सर्पाचं ज्ञान होईल. आणि सर्पाचं जर ज्ञान तुम्हाला झालेलं नसेल तर ती वाकडी तिकडी वस्तू तुम्हाला सर्प म्हणून भासणार नाही. कधीतरी तुम्ही चांदी बघितलेली असली पाहिजे, चमचमता चांदीचा तुकडा तुम्ही बघितलेला असला पाहिजे, तरच शिंपीमध्ये आतल्या भागामध्ये चमचमत्या भागाला पाहून ती चांदी आहे असं तुम्हाला वाटेल. जर चांदी तुम्ही कधीच पाहिलेली नसेल है ना तर शिंपीमध्ये तुम्हाला चांदीचा भ्रम होणार नाही, चांदी असं वाटणार नाही. बरोबर आहे ना? तर पहिलं काय झालंय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. बरोबर आहे ना? दुसरं 3 प्रकारचा दोष है ना. दुसरं कारण काय सांगितलंय? 3 प्रकारचा दोष. बरोबर आहे. आता 3 प्रकारच्या दोषामध्ये किती प्रकार केले? परत 3 प्रकार केले. कुठला? त्रिपुटी लक्षात ठेवते. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे लक्षात ठेवलं तर मग 3 दोष तुमच्या लक्षात. प्रमाण दोष, प्रमाता दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष. बरोबर आहे ना? मुख्य अध्यास होण्याची सामग्रीचे मुख्य कारण किती? 2. कुठलं? सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार आणि 3 प्रकारचे दोष. बरोबर आहे. 3 प्रकारच्या दोष मध्ये
कुठले प्रमाता दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष. बरोबर आहे. आता आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता ह्याचं वेगवेगळं विश्लेषण करूया आपण. ही कार्याध्यासाची सामग्री आहे. कुठली सांगितली आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, 3 प्रकारचा दोष. बरोबर आहे. प्रमाता दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष. हे सगळे दोष या ठिकाणी नाही आहेत. त्याच्यामुळे ती वस्तू अध्यास होणं शक्य नाही. हे कोणाचं म्हणणं राहणार आहे? पूर्वपक्ष. आणि हे दोष आहेत असं कोण सांगणार आहे? सिद्धांती सांगणार आहे. ते आपण बघूया. ही कार्याध्यासाची सामग्री आहे. या सामग्री वाचून अध्यास घडणार नाही. अध्यासाचे लोकप्रसिद्ध दृष्टांत म्हणजे कुठले? रज्जू सर्प एक, वर एक लिहा. दुसरं शुक्तिरज मधलं शिंपीमध्ये चांदीचा भास होणं, 2. तिसरं स्थाणू म्हणजे काय? खोड असं उभं असलेलं सुकलेला वृक्ष एवढा वरच्या फांद्या कापून टाकलेल्या आहेत, सुकलेला आहे ना. खोड अशा फांद्या थोड्या लंबत्या आहेत. तर त्या ठिकाणी काय? पुरुषाच्या आकृती एवढा आहे ना, 6 फुटाचा. तर त्या ठिकाणी काय? त्याला स्थाणू म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पुरुष दिसणं. चोर आहे काय? कोण ते बघ आहे. काय होतं ते? नव्या माणसाला पाहुणा आला होता, त्याला वाटलं. तर तो माणूस काय सांगतो? नाही रे बाबा, ते खोड आहे, काळजी करू. बरोबर आहे. तर दृष्टांत कुठले? अध्यासाचे दृष्टांत कुठले? प्रसिद्ध दृष्टांत कुठले? रज्जू सर्प, शुक्ती रजत आणि स्थाणू पुरुष है ना. मृगजल है ना. उषर भूमीमध्ये जळ दिसणं. बरोबर आहे. हे पण आहे. हे प्रसिद्ध दृष्टांत आहे. कशाचे? अध्यासाचे दृष्टांत कुठले? शुक्ती रजत, हा, रज्जू सर्प, स्थाणू पुरुष, मृगजळ, हे सगळे काय आहे? अध्यासाचे दृष्टांत आहे. झालं. जगात ज्याने सत्य सर्प पाहिलेला आहे त्याला अध्यास होईल, त्यालाच अध्यास होईल. किंवा सत्य रजत म्हणजे रुपये पाहिले असेल, त्याच रज्जू पाहिल्यानंतर म्हणजे दोरीवर सर्पाचा किंवा शिंपी पाहिल्यावर रुपयाचा म्हणजे चांदीचा अध्यास म्हणजे भ्रम होतो. बरोबर. लागली पंक्ती. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या अंतःकरणात असेल त्याच रज्जूवर सर्पाचा अध्यास होईल. घ्या, अधोरेखा करा. त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात सत्य रूपाचा किंवा सत्य पुरुष ज्ञानाचा संस्कार असेल त्याचाच शिंपीवर रुपयाचा किंवा स्थाणूवर म्हणजे झाडाच्या खोडावर पुरुषाचा अध्यास होतो. झालं. इथपर्यंत आलो. बरोबर आहे. हे बघा, खोडामध्ये पुरुष दिसायला पाहिजे. तर त्याला काय झालं? पहिल्यांदा पुरुषाचा अनुभव असला पाहिजे है ना. शिंपीमध्ये चांदी दिसली पाहिजे तर त्याने पहिल्यांदा चांदी कुठेतरी पाहिलेली असली पाहिजे. रज्जूमध्ये सर्प त्याला दिसत असेल तर त्याचा अर्थ त्याने पहिल्यांदा सर्पाचा अनुभव घेतलेला आहे. आणि हे जर त्याने जर अनुभव घेतलेला नसेल तर त्याला दोरी पडलेली असेल, सर्प दिसणार नाही. शुक्ती पडलेली असेल, चांदीचा तुकडा म्हणून धावणार नाही. आणि खोड असेल तर त्या ठिकाणी चोर आहे की काय असं म्हणणार नाही. बरोबर. हे जर नसेल तर, संस्कार नसेल तर अध्यास कधी होईल? हा, पहिल्यांदा त्याने सर्प पाहिलेला असेल, चांदी पाहिलेली असेल, पुरुष पाहिलेला असेल तर रज्जू दिसल्यानंतर अंधारामध्ये त्याला सर्पाचा भास होतो. आणि शिंपीमध्ये चांदीचा तुकडा पडलाय की काय असा भास होतो. आणि अंधारामध्ये घोड असताना त्या ठिकाणी चोर आहे की काय असं त्याला भास होतो. बरोबर. इथपर्यंत आलो. पुढे सत्य वस्तूचा ज्ञानाचा संस्कार नसेल तर अध्यास होणार नाही. अधोरेखा करा.
आता हे झालं दृष्टांत झालं आहे ना. आता आत्म्यावर इथे काय करा, परिच्छेदाचं चिन्ह करा. असं असं चिन्ह करा. असं तुम्ही कसं करा, असं परिच्छेद बदल करा. आत्म्यावर अहंकारादी बंध अध्यस्त म्हणायचा असेल तर अहंकारादी बंध कोठेतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार असता तर अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असे म्हणणे कदाचित संयुक्त झाले असते. बरोबर आहे. आत्म्यावर अहंकार, मन, बुद्धी, इंद्रिय यांचा अध्यास झालेला आहे, देहाचा अध्यास झालेला आहे असं आपण म्हणतो ना. तर हे अध्यास म्हणायचं असेल तर आत्मा सोडून अहंकारादी बंध कुठेतरी सत्य आहे का? आहे का? अहंकारादी बंध कुठेतरी सत्य म्हणून तुम्हाला अनुभव यायला पाहिजे आत्मा सोडून, है ना. मग त्याचा ज्ञानाचा तुमच्यावर संस्कार होईल, हा अहंकार. आणि मग तुम्ही त्याचा काय कराल, आत्म्यावर तुम्ही अध्यास करा. बरोबर आहे ना. पण आत्मा सोडून अहंकारादीला कोणी कधी सत्य मानलेला आहे का? अहंकारादी बंध कोणीतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार असता काय तर अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असे म्हणणे कदाचित योग्य झाले असते, है ना. हे बघा, हा आत्मा आहे असं समजा. हे काय? हा आत्मा, हा अहंकार, मन, बुद्धी, इंद्रिय याच्यावर अध्यास झालेला आहे ना. असं तुम्ही तेव्हाच म्हणता येईल. जर हे नसताना याला तुम्ही कधीतरी याचा पाहिलेला आहे, याचा ज्ञानाचा संस्कार तुम्हाला झालेला आहे ना. हे सत्य आहे असं तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का नाही आला? अरे बाबांनो, तुम्ही काय म्हणताय? एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. काय म्हणतात? एकमेव अद्वितीय ब्रह्मच सत्य आहे, बाकीचं सगळं असत्य आहे. मग आत्मा सत्य झाला ना. कोण झाला? आत्मा काय झाला? सत्य वस्तू. मग अहंकार काय झाला? मन काय झालं? बुद्धी काय झालं? इंद्रिय काय झालं? शरीर काय झालं? हे सगळं काय झालं? हे पदार्थ काय अनात्मा झाला ना, म्हणजे खोटा झाला ना, है ना. मग ही अहंकारादी सत्य वस्तू तुम्ही कधी मानली आहे का? नाही मानली आहे ना. मग सत्य वस्तू जर बघा, रज्जूमध्ये सर्प दोन प्रकारचा असतो, एक खोटा सर्प आणि एक खरा सर्प. बरोबर ना. रज्जूमध्ये दिसणारा सर्प खोटा, मग खरा सर्प जो पाहिलेला. बरोबर आहे. हा तुम्ही कुठेतरी पाहिलेला असतो ना. म्हणजे खोटा सर्प दिसण्यासाठी पहिल्यांदा खरा सर्प तुम्ही कुठेतरी पाहिलेला असला पाहिजे ना, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. काय म्हणणं? खोटा सर्प दिसण्यापूर्वी तुम्ही कुठेतरी खरा सर्प पाहिलेला असला पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणजे आत्माला तुम्ही नित्य मानता. बरोबर आहे. आत्म्याला तुम्ही खरं मानता. मग अहंकाराला काय मानता? खरं मानता का नाही? नाही म्हणत.
मग आत्मा सोडून अहंकार, इंद्रिय, मन, बुद्धी यांचा तुम्हाला कधीतरी सत्य रूपाने खऱ्या सर्पासारखा संस्कार होईल काय? काय खोटा सर्प दिसण्यासाठी पहिल्यांदा खरा सर्पाचं ज्ञान व्हायला पाहिजे ना, है ना? अहंकार, मन, बुद्धी हे म्हणजे खोटे अहंकार, मन, बुद्धी यांचा भ्रम होण्यासाठी कुठेतरी खरा अहंकार, मन, बुद्धी असली पाहिजे ना, है ना? तुम्ही कोणाला खरं मानता? फक्त एकट्या आत्म्याला मानता ना. आत्मा सोडून जगात खरं कोण आहे तेवढं मला सांगून द्या. अहंकार खरं आहे का? मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर यात दिसणारं सगळं जगत प्रपंच नाही, काहीच खरं नाही, है ना? अहंकार, मन, बुद्धी यांना तुम्ही खोटं मानता. खोटं जर मानता तर त्यांना सत्य वस्तू म्हणून संस्कार कधी होणार तुम्हाला? कधी होणार तुम्हाला? त्या सत्य आहे हे तुम्हाला कधीतरी ज्ञान झालं पाहिजे ना. पण तुम्ही सगळ्यांना त्यांना खोटं मानून ठेवलेलं आहे ना, त्याच्यावर शिक्का मारलेला आहे की खोटं आहे ना. जर खरा दिसणारा सर्प सुद्धा खोटा आहे असं तुम्ही मानला असता तर मग तुम्हाला काय खोटा सर्प दिसलाच नसता, अध्यासच झाला नसता, है ना. पण तुम्ही फरक करता. काय करता? रज्जूवर रात्री अंधारात दिसणारा सर्प हा खोटा सर्प आहे, कारण खोटा आहे म्हणून ज्ञान होतं. आणि ज्या वेळेला खरा सर्प बाहेर ज्या वेळेला तुम्ही बघता सर करतात जाताना 6 फुटाचा तो चावेल म्हणून तुम्ही लाठी काठी सगळं घेऊन येता, मारता येईल, बरोबर आहे ना. तर खरा सर्प आणि खोटा सर्प हे तुम्ही याचा फरक करताना खरा सर्प पाहिलेला असल्यानंतर त्याच्या मृत्यूचं भय पाहिलेलं असल्यानंतर मग तुम्हाला काय होईल? दोरीमध्ये तुम्ही अध्यास करू शकाल. आत्म्यावर जर अहंकार, मन, बुद्धी, शरीर यांचा जर अध्यास व्हायचा असेल तर आत्मा सोडून अहंकार, मन, बुद्धी हे कुठेतरी खरे असले पाहिजे, तर त्याचा खऱ्या अहंकार, मन, बुद्धीचा तुम्हाला संस्कार होईल आणि मग त्याचा अध्यास आत्म्यावर होईल. पण यांना तुम्ही कुठेतरी कधीतरी खरं मानलंय का? एकदा तरी खरं मानलंय का मला सांगून द्या. नाही मानलेलं आहे. का नाही मानलेलं आहे? अरे तुम्ही तर म्हणतात एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेहना नास्ति किंचन. म्हणजे बघा, जगात केवळ दोरीच असते आणि सर्प नसतात, तर सर्पाचा अध्यास झाला असता का? हा नाही, बरोबर ना. जगात एकमेव ब्रह्म आहे आणि बाकीचं सगळं खोटं आहे. मग अध्यास कसा होईल त्याचा? नाही होणार ना. तुम्ही काय ठरवलेलं आहे? सर्पाचा अध्यास होण्यासाठी कुठेतरी खरा सर्प असावा लागतो. तुमच्या ठिकाणी केवळ आत्मा खरा आहे. आत्मा सोडून बाकीचं सगळं काय खोटं आहे. मग खऱ्या अहंकाराचा, खऱ्या बुद्धीचा तुम्हाला संस्कार कधी होणार? ज्ञानाचा नाही होणार. ज्ञानाचा संस्कार खऱ्या अहंकार, मन, बुद्धीचा होणार नसेल तर मग त्याचा अध्यास पण होणार नाही. हे पूर्वपक्षाचं सांगणं बरोबर आहे. अहंकारादी बंधन मिळालं का तुम्हाला? मिळालं का? आत्म्यावर अहंकारादी बंध अध्यस्त म्हणायचा असेल तर अहंकारादी बंध कुठेतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार असताय तर अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असे म्हणणे कदाचित संयुक्तिक म्हणणं बरोबर झाले असते. मग काय झालं बाबा? पण अडचण ही आहे
की वेदांत मतामध्ये अधोरेख करा, आत्म्याशिवाय केव्हाच आणि काही सत्य नाही. केली का? डबल अधोरेखा करा. वेदांत मतामध्ये आत्मा सोडून बाकीची कुठलीही वस्तू सत्य नाही, कधीही सत्य नाही. बरोबर आहे. आणि अध्यासाचं कारण कोण मग? बरोबर आहे ना? खाली सत्याच्या खाली सत्य रेखा करा. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार तर अध्यासाचे कारण आहे, अधोरेखा करा. बरोबर आहे. त्याच्यावर निष्कर्ष काय सांगतायत? बंद कोठेच सत्य नसल्यामुळे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच असंभव आहे. अधोरेखा करा. बरोबर आहे ना? अध्यासाचं पहिलं कारण काय सांगितलं होतं? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सत्य वस्तूच्या ज्ञान झाल्यानंतर त्याचा आपल्या अंतःकरणावर संस्कार झालेला असला पाहिजे, तरच दुसरीकडे कुठेतरी तो असत म्हणून त्याचा अध्यास होईल. बरोबर आहे. एक आत्मा सोडून बंद कोठेच सत्य नसल्यामुळे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराचा असंभव आहे. म्हणून बंद अध्यस्त म्हणणे संभवत नाही. बंद खराच आहे, अध्यस्त नाही. त्याची निवृत्ती होणार नाही. हे पूर्व पक्षाचं म्हणणं. अधोरेखा केली. बंद कोठेच सत्य नसल्यामुळे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराचाच असंभव आहे. म्हणून बंद अध्यस्त म्हणणे संभव नाही. इथपर्यंत तुम्ही हे करा. हे कोणाचं खंडन केलं? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्याच्या अध्यासाची सामग्री आहे. ही सामग्री बनत नाही, हे कारण बनत नाही. कारण कुठेही तुम्ही अहंकार मन बुद्धी यांना खरं मानलेलं नाही. आणि खरं मानलेलं नाही तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार शक्य नाही. मग त्या कारणच शक्य नाही तर मग काय करणार आहे? कार्य तरी कसं होईल? अध्यास तरी कसा होईल? आत्म्यावर अहंकार मन बुद्धी यांचा संस्कार तरी कसा होईल? होणार नाही. संस्कार होण्यासाठी काय करावं लागतं? अध्यास होण्यासाठी काय होतं? सत्य ज्ञान वस्तूजन्य संस्कार असावा लागतो. पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार होण्यासाठी कुठली तरी अहंकार मन बुद्धीना तुम्ही सत्य मानलं पाहिजे ना, है ना? त्यानं तुम्ही सत्य मानता का? नाही. मग तिथे लिहा एकमेवा द्वितीयम ब्रह्म. काय? एकमेवा द्वितीयम ब्रह्म. आत्म्याशिवाय केव्हाच आणि कधीच काही सत्य नाही. तिथे काहीतरी चिन्ह करा, गोल करा, टिंब करा आणि वर लिहा एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. पुढे लिहा ब्रह्म सत्य जगन मिथ्या. बरोबर? दोन. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. दुसरं एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन ही श्रुती आहे. आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या शंकराचार्य म्हणतात. होय ना? आत्मा सोडून जगामध्ये कुठलीच वस्तू खरी नाही. म्हणून सत्य वस्तू अहंकार मन बुद्धी सत्य वस्तू कधीही बनवू शकत नाही आणि त्याचा संस्कार होऊ शकत नाही. मग त्याचा अध्यास असंभव आहे. बरोबर आहे? पहिलं कारण अध्यासाचं पहिलं कारण काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे संभवत नाही. म्हणून बंध अध्यस्त नाही. अध्यस्त म्हणजे संभव नाही. बंध अध्यस्त म्हणजे संभव नाही.
हे त्यांनी निष्कर्ष काढला. पहिल्या कारणाचं खंडन केलं. काय खंडन केलं? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा संभव नाही. बरोबर आहे. आता चला पुढच्या दुसरी कारण का 3 प्रकारचा दोष है ना. आता 3 प्रकारचा दोष म्हणजे प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. हे तिन्ही दोष शक्य नाही असं कोण म्हणणार? पूर्वपक्ष म्हणतो. ते म्हणताना दाखवतो. शिवाय दोषत्रयही संभवत नाही. दोषत्रयात प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे 3 दोष येतात. त्यापैकी प्रथम प्रमेय दोषाचा असंभव सांगतो. प्रमेय दोषाचा असंभव म्हणजे आता प्रमाता म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय? कर्ता, कार्य, करण हे आपण म्हणतो की नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान आहे ना. प्रमाता, प्रमेय, प्रमाण, द्रष्टा, दर्शन, दृश्य. बरोबर आहे ना. तर तशा तऱ्हेने ज्या वस्तूचे ज्ञान होते तिला प्रमेय म्हणतात. अधोरेखाकार हे आता थोडस शाळेत गेल्याप्रमाणे पाठही करावा लागतो है ना. दिलंय त्यांनी सुद्धा दिलंय. बरं आहे, जाड अक्षरात दिलंय. ज्या वस्तूचे ज्ञान होते तिला प्रमेय म्हणतात. आता मी हे ग्लास पाहतोय है ना. मग या ठिकाणी प्रमेय पदार्थ कोणता? ग्लास. आता मी हा मोबाईल पाहतोय तर याचा प्रमेय पदार्थ कोण? आता मी रुमाल पाहतोय तर प्रमेय पदार्थ कोण? आता पुस्तक पाहतोय तर लक्षात आलं ना. ज्याचं ज्ञान होत त्या पदार्थाला काय म्हणायचं? प्रमेय. दृश्य. बरोबर आहे. दृष्टांतात कोण प्रमेय? रज्जू प्रमेय असं. त्याच्यावर कोणाचं ज्ञान होतं? सर्पाचं ज्ञान होतं. त्या सर्प ज्ञानाचा विषय कोण आहे? सर्प आहे. तोही प्रमेय आहे. हे लक्षात येते का? दृष्टांत कोण? रज्जू सर्प. तर रज्जू हे काय? हे पण प्रमेय, ज्ञानाचा विषय. प्रमेय म्हणजे काय? प्रमा म्हणजे काय? ज्ञान. प्रमा म्हणजे काय? ज्ञान है ना. मग प्रमेय म्हणजे काय? ज्ञानाचा विषय. लिहा प्रमेय. प्रमेयच्या ठिकाणी लिहा ज्ञानाचा विषय. आता रज्जू सर्पामध्ये है ना विषय किती आहेत? 1 आहेत का 2 आहेत? रज्जू सर्पामध्ये विषय 1 आहेत का 2 आहेत? प्रमेय किती आहेत? रज्जू सर्पामध्ये प्रमेय किती आहे? बघा. दृष्टांत रज्जू प्रमेय असून झालं ना. 1 वाक्य झालं ना. स्वल्पविराम करा. केला. तिथवर सर्पज्ञान होते. त्या सर्पज्ञानाचा विषय सर्प. पुढे काय लिहिलेलं आहे? तोही प्रमेयच आहे. बरोबर ना. तर रज्जू सर्पज्ञानात प्रमेय किती झाले? आता 1 का 2 झाले? बरोबर ना. पहिला कोण? पहिलं कोण? रज्जू. रज्जू हा ज्ञानाचा विषय. दुसरा कोण आहे? दुसरं ज्ञान 2 होत आहे. रज्जू ज्ञान आणि सर्प ज्ञान. बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये रज्जू हा पण काय होत आहे? प्रमेय पदार्थ आहे. प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय. बरोबर आहे ना. आणि सर्प ज्ञान होत आहे. त्या सर्पज्ञानाचा विषय कोण? सर्प. तर त्या ठिकाणी वाक्य काय? दृष्टांतात रज्जू प्रमेय असून सर्पव्रात तिथवर सर्पज्ञान होते. त्या सर्पज्ञानाचा विषय सर्प. तोही प्रमेयच आहे. बरोबर आहे. लिहावर प्रमेय 2 रज्जू ज्ञानामध्ये, रज्जू सर्प ज्ञानामध्ये वर लिहा. रज्जू सर्प ज्ञानामध्ये रज्जू प्रमेय आहे 1, सर्प पण प्रमेय आहे 2.
है ना. रज्जू पण प्रमेय आहे आणि सर्प पण प्रमेय. दोन ज्ञान होतात. रज्जू ज्ञान होतं आणि सर्पाचं ज्ञान पण होतं. आणि या ज्ञानाचे विषय दोन आहेत. रज्जू पण आहे आणि सर्प पण आहे. आता बघा या दोन प्रमेयामध्ये बरोबर प्रमेय किती आहेत? दोन. कोण? रज्जू आणि सर्प. ज्ञान पण दोन आहेत. रज्जू ज्ञान आणि सर्प ज्ञान. बरोबर आहे. या दोन प्रमेयामध्ये म्हणजे रज्जू व सर्प यामध्ये काय? सर्प रज्जू कसा दिसतोय? सर्पासारखा दिसतोय. सर्प कसा दिसतो? वाकडा तिकडा आणि लांब. मग रज्जू सुद्धा कशी पडली? वाकडे तिकडे आणि लांब. बरोबर आहे. रज्जू व सर्प यामध्ये लांबटपणा वगैरे सादृश्य आहे. बरोबर आहे. एक झालं पहिला दृष्टांत. दोन लिहा. शिंपी आणि रूपे यात चकचकीत प्रमाणे. आता शुक्ती रजत मध्ये किती प्रमेय आहे? तिथेही किती प्रमेय? दोन. एक शुक्ती दुसरं कोण? रजत. एक शुक्ती ना रजत ज्ञान. तर शुक्ती प्रमेय आणि रजतही प्रमेय. शिंपी आणि रूपे. शुक्तीला शिंपी म्हटलेलं आहे आणि रूपे रजत या चकचकीतपणाचे सादृश्य आहे. म्हणून काय होत आहे? रज्जूवर सर्पाचा व शुक्तीवर रूप्याचा अध्यास होतो. बरोबर आहे. अध्यासाचे सरणीत बोलावयाचे म्हणजे अध्यासाचे सरणीत म्हणजे अध्यासाच्या शैलीत बोलायचं झालं तर काय बोलायचं झालं तर अधिष्ठान कोण आहे? रज्जू. आरोप्य सर्प. बरोबर आहे ना. अधोरेखा खाली अधोरेखा करा. अधिष्ठान कोण? रज्जू. आणि आरोप्य कोण? सर्प. बरं शुक्ती रजत मध्ये सांगा. अधिष्ठान कोण? शुक्ती. आरोप्य कोण? चकचकीतपणा. बरोबर आहे ना. रूप्यचा आरोप चकचकीतपणा नाही. रूप्य याचा आरोप होतो. अधिष्ठान कोण? रज्जू सर्पामध्ये रज्जू. आरोप्य कोण? सर्प. शुक्ती रजत मध्ये अधिष्ठान कोण? शुक्ती. आरोप्य कोण? रूप्य. बरोबर आहे. यामध्ये सादृश्य असावे लागते. बरोबर आहे. या दोन पदार्थामध्ये काय लागते? सादृश्य असावे लागते. आता आत्माचा अध्यास होतोय है ना. अहंकार मन बुद्धी हे बंद आहे आणि तो कोणावर होतोय? आत्मावर. हे तुमचं म्हणणं आहे. आता आत्मा अधिष्ठान. आत्मा कोण आहे? अधिष्ठान. आणि अहंकारादी सर्व जगत रूपी बंद हे कोण आहे? झालं का? दृष्टांत कोण? दोन है ना. दृष्टांत कोण आहे? दोन. पहिले शुक्ती सर्प है ना. नाही सर्प रज्जू. रज्जू सर्प. रज्जू हे काय? अधिष्ठान आहे. सर्प हा काय? आरोप्य. बरोबर ना. शुक्ती रजत मध्ये शुक्ती हे काय? अधिष्ठान आहे आणि रजत हे काय? आरोप्य आहे. आणि आत्मा आणि बंध याच्यामध्ये काय? आत्मा हे अधिष्ठान आहे आणि अहंकार मन बुद्धी आदी शरीर हे सगळे काय? आरोप्य पदार्थ. बरोबर आहे. आता जर आरोप व्हायचा असेल तर काहीतरी समानपणा पाहिजे ना. सादृश्य पाहिजे है ना. रज्जूवर सर्पाचा आरोप लांबटपणामुळे होतो है ना. लांबटपणा हे दोघांमधला वेडे वाकडेपणा आणि लांबटपणा हे दोघांमधलं काय? सादृश्य आहे. बरोबर आहे. आणि शुक्ती रजत मध्ये काय? शुक्ती रजत मध्ये चकचकीतपणा हे काय? सादृश्य. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा आत्म्यामध्ये आणि अहंकार मन बुद्धीमध्ये सादृश्य काय ते तुम्ही मला सांगा. असं पूर्वपक्ष म्हणतोय. बरोबर आहे.
अध्यास व्हायचा असेल तर काय लागतं? सादृश्य लागतं. काय लागतं? सादृश्य. बरोबर आहे ना? कोणावर? कोणाचं? अधिष्ठानावर आरोप्य पदार्थाचा किंवा अध्यस्त पदार्थाचं सादृश्य लागतं. बरोबर आहे ना? आत्म्यावर तुम्ही जर अहंकार, मन, बुद्धी आदी बंधाचा काय करणार असाल? आरोप करणार असाल, अध्यास करणार असाल, तर त्या दोघांमध्ये सादृश्य काय ते सांगा ना बाबांनो. पूर्वपक्ष म्हणतो. बरोबर आहे? त्याला निराकरण करायचं आहे म्हणून तो दूर दाखवणार. दरवाजा बंद करा. बळू पक्का दरवाजा बंद करा. आता बघा, अध्यासाचे सरणीत बोलायचे म्हणजे अध्यासाच्या सरणीत म्हणजे पद्धतीमध्ये, शैलीमध्ये, स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर काय करायचं? अधिष्ठान रज्जू व आरोप सत्प यामध्ये सादृश्य असावे लागते. अधोरेखा करा. केला? अध्यास व्हायचा असेल तर काय लागतं? अधिष्ठान आणि अध्यस्त पदार्थ या दोघांमध्ये सादृश्य असावे लागते. आता आत्मा, अधिष्ठान आणि अहंकाराने सर्व जगदरूपी बंध, आरोप यांच्यात सादृश्य काय? पूर्वपक्ष विचारतो. सादृश्य काय? सादृश्य आहे का? सादृश्य तर नाही. उलट काय? उलट प्रकाश आणि अंधकार याप्रमाणे अत्यंत विरोध आहे. तुम्हीच सांगता. काय करता? याच्यामध्ये काय अत्यंत विरोध आहे. आत्मा कुठे आहे? आत्मा कुठे आहे? आत्म्याला काय म्हटलं? आत्मा प्रत्यक. हे बघा, आत्मा कुठे? प्रत्यक म्हणजे आतमध्ये आहे ना. आणि मन, बुद्धी कुठे? पराक. बंध कुठे? हा सगळा बंध कुठे? पराक. पराक म्हणजे बाहेर. संस्कृत मध्ये प्रत्येक म्हणजे आत आणि पराक म्हणजे बाहेर. सगळ्यात आतमधला पदार्थ कोण? आत्मा. बाकीचं सगळं काय? एकमेकाचा बाहेर. बरोबर आहे? आत्मामध्ये त्याला कवर कोणाचं? अंतःकरणाचं. त्याच्या कवर कोणाचं? इंद्रियाचं. त्याला कवर कोणाचं? शरीराचं. शरीराला कवर कोणाचं? जगातल्या सगळ्या पदार्थांचा. मग सगळ्यात प्रत्येक म्हणजे आतमधला कोण? आत्मा कसा? प्रत्येक. आत्मा कसा? हा. आणि बंद कसा? पराक. काय इंग्लिश म्हटल्यानंतर समजतं. काय करायचं? या प्रत्येक आत्मा म्हटलेलं आहे. आत्मा कसा? प्रत्येक. आणि बंद कसा? पराक. सादृश्य काय राहिले? झालं का? आत्मा प्रत्येक म्हणजे सर्व पदार्थाचे आत. बरोबर? प्रत्येकाचा अर्थ काय केला? कोष्टक मध्ये लिहा. आत्मा प्रत्येक कोष्टक करा म्हणजे सर्व पदार्थाचे आत. प्रत्येकचा अर्थ काय? सर्व पदार्थाचे आत. बंध पराक म्हणजे काय? कोष्टक मध्ये लिहा बाहेर किंवा दूर. एवढ्याला कोष्टक करा हे अर्थ आहे. पराक म्हणजे काय? बाहेर किंवा दूर. प्रत्येक म्हणजे आत किंवा जवळ. बरोबर आहे ना? या प्रकारे विरुद्ध धर्ममान, या प्रकारे विरुद्ध धर्मवान आत्मा आणि अनात्मा या दोन अध्यात होईल का नाही होणार? शक्य नाही आहे ना. वास्तविक दोन पदार्थात सादृश्य असणे हा दोष नाही. काय? दोन पदार्थात सादृश्य असणं याच्यात काय दोष आहे? काय बाबा आहे दोष काय त्याच्यात? दोष नाही. तथापि रज्जू आणि सर्प यामध्ये सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो है ना. हे बघा, आवळे जावळे पोरं असतात की नाही? होय ना.
हे पोर याच्यासारखं दिसतं आणि हे पोर याच्यासारखं दिसतं. आता याच्यात काय दोष आहे? बघ, दोष काय? दोन्ही सारखीच आहे. मागितलं किती? मागितलं किती? देवाने किती दिले? दोन. आणि ते पण कसे? आवळे जावळे. बरोबर आहे ना? तर सादृश्य असणं, समानता असणं याच्यात काय दोष आहे? नाही. मग इथे दोष का मानलाय? इथे दोष याच्यासाठी मानलाय, रज्जू आणि सर्प यामध्ये केवळ आणि केवळ सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो, म्हणून सादृश्याला दोष असे म्हटले आहे. सादृश्य हा काही दोष नाही. एक माणूस दुसरा सारखा दिसणं आहे ना. आई सारखी मुलगी दिसते की नाही? आई उंच असेल तर मुलगी उंच होते की नाही? आई जाडी असेल तर मुलगी पण जाडी होते की नाही? सारख्या दिसतात आहे ना. काय केव्हा वाटतं आई कोण आहे मुलगी कोण आहे, इतक्या सादृश्य. बरोबर आहे. मग समान असणं, सादृश्य असणं याच्यामध्ये काय दोष आहे? दोष नाही. पण काय होत आहे हे बघा. मोठा टायर मोटरचा पडलेला असेल ते तिथे सर्पाचा अभ्यास होईल का नाही? मोठा टायर पडलेला असेल गोल, सर्पाचा अभ्यास होईल नाही होणार. पण चिंदी पडलेली असेल तर गोल वाकडे तिकडे. बरोबर आहे ना? का? सादृश्य. सादृश्य. बरोबर आहे ना. रज्जू सर्पामध्ये, रज्जूमध्ये लांबट आणि वाकडं तिकडे असणं आणि सर्प लांबट आणि वाकडा तिकडे असणं हे सादृश्य आहे. या सादृश्यामुळे काय होतोय, रज्जूमध्ये सर्पाचा भ्रम होतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? दोष म्हटले. बरोबर आहे. चल, तथापि रज्जू आणि सर्प यामध्ये सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो, अधोरेखा करा, म्हणून सादृश्याला दोष म्हटले. बरोबर आहे. याच्यातून आपण काय म्हटलंय, काय शिकलो याच्यामध्ये? पहिला, प्रमेय दोष नाही. काय दोष नाही? प्रमेय दोष नाही. का? प्रमेय दोष नाही. आत्मा रज्जूमध्ये सर्पाचा, रज्जूही विषय आहे, सर्पही विषय आहे, दोन्ही प्रमेय आहे. या दोन्ही प्रमेयामध्ये सादृश्य आहे. दोन्ही लांबट आणि वाकडे तिकडे आहेत, म्हणून त्याच्यावर काय होतोय? भ्रम होतोय. आता तुम्ही काय म्हणताय? आत्म्यावर जगताचं, अहंकार आदी संपूर्ण जगताचा अध्यास होतो. आता याचं मला सांगा, काय सादृश्य? उलट काय? अंधार आणि प्रकाशासारखा विरोध आहे. बरोबर आहे ना? अंधार आणि प्रकाशासारखा काय विरोध आहे? कसं आहे हे बघा. आत्मा विषयी स्वप्रकाशमान आहे आणि बंध जड आहे ना. कसा? अधोरेखा करा. विरोध काय दाखवला? आत्मा स्वप्रकाश. मिळालं की नाही सगळ्यांना? हा, वरच्या बाजूला चौथ्या पंक्ती. आत्मा कसा आहे? प्रत्येक आहे. आणि बंध कसा आहे? पराक आहे. आत्मा कसा आहे? हा, स्वप्रकाश. आणि बंध कसा आहे? जड आहे. आत्मा कोण आहे? विषयी आहे. आणि बंध काय? विषय आहे. बरोबर आहे. काय सांगशाल वर? आत्मा आणि बंध. आत्मा आणि बंध यामध्ये फरक कसा? लिहा, वर लिहा, कुठेतरी लिहा. आत्मा एक, आत्मा प्रत्येक, बंध पराक. आत्मा विषयी, बंध विषय.
झाला. आत्मा स्वप्रकाशमान, बंध जड आहे. बरोबर विरोध आहे. समानता काय? किती सांगितलं? आत्मा प्रत्येक आहे, बंध पराक आहे. आत्मा विषयी आहे, बंध विषय आहे. आत्मा स्वप्रकाशमान आहे, बंध जड आहे. विरोध आहे. कशासारखा? अंधार आणि प्रकाशासारखा विरोध आहे. सादृश्य त्याच्यामध्ये काहीच नाही. तर मग बंधाचा आत्म्यावर अंदाज होणं शक्य नाही, है ना. प्रमेय दोष नाही. बरोबर आहे ना. दोन विषय वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये सादृश्य नाही आहे, प्रमेय दोष नाही. बरोबर आहे. पूर्वपक्षाने काय सांगितलं? प्रमेय दोष नाही म्हणून अध्यास संभव होत नाही. आता त्याचप्रमाणे प्रमाता व प्रमाण दोषाची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे. काय? कोणाची आवश्यकता आहे? प्रमाता आणि प्रमाण. या दोषाची, प्रमाता म्हणजे पाहणारा निश्चित दिलं, आणि प्रमाण म्हणजे पाहण्याचे साधन. बरोबर. या दोषाची बंधाच्या अध्यासास आवश्यकता. हेच आहे ना. डबल पुन्हा पुन्हा होत झालेलं नाही ना. हेच झालेलं नाही ना. त्याचप्रमाणे प्रमाता आणि प्रमाण या दोषांची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे, पण ते दोष सिद्ध होत नाही ना. आता 3 दोषापैकी एक दोष होत नाही. कुठला? प्रमेय दोष होत नाही, है ना. कारण दोनामध्ये विरोध आहे. सादृश्य कुठलंही नाही. प्रमेयामध्ये सादृश्य असणं हा दोष आहे. कुठला दोष? प्रमेय दोष कुठला? प्रमेयामध्ये समानता असणं, सादृश्य असणं, तरच अभ्यास होईल. आणि सादृश्य दोष नसेल तर अभ्यास होणार नाही.